नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला सुरुवात करूयात. औरंगजेब दिल्लीत गेली 3 वर्ष जरी मराठी मुलुखाच्या बाबतीत शांत होता, तरी त्याच्या अचाट बुद्धीत सतत वेगवेगळे फासे पडतच होते. महाराज न मरता आग्र्याहून निसटले आणि आपल्या चिरेबंदी सह्य प्रदेशात पोहोचले. या गोष्टीचा त्याला राहून राहून उबग येत होता. निसटून गेलेला शिवा केवळ शांततेचा तह कुरवाळीत आपल्या घरट्यात बसला आहे, एवढ्यावर औरंगजेबाचे समाधान नव्हते. विश्वासही नव्हता. हा शिवा आज ना उद्या संधी साधून मोगलाईवर झडप घेणार हे तो ओळखून होता. औरंगजेबानेच तहमोडीची कुऱ्हाड स्वतः घालवायचे ठरवले आणि त्याने जंजिराच्या सिद्धीच्या मदतीसाठी आपले मोगली आरमार शिवावर सोडले. लगेच त्याने अजिमला म्हणजे औरंगाबादमध्ये असलेल्या आपल्या चिरंजीवाला एक गुप्त हजबल हुक्म म्हणजे तातडीचा हुकूम पाठवला की औरंगाबादेत असलेल्या शिवाच्या सेनापतीला प्रतापराव गुजर, त्यांच्या कारभाऱ्याला निराजी रावजी आणि इतर प्रमुख मराठ्यांना ताबडतोब एकदम छापा घालून कैद करा आणि दिल्लीला त्यांना बंदोबस्तात आमच्याकडे पाठवा. शिवाच्या मराठ्यांची औरंगाबादेत असलेली छावणी मारून काढा आणि त्यातील लूट खजिन्यात जमा करा. शिवा आग्र्यास आला त्यावेळी त्याला वाटखर्चासाठी जी 1,00,000 रुपयाची रक्कम आपण दिली आहे, ती या छावणीच्या लुटीतून जमा होईल. हुक्म की तामील जल्द अज जल्द हो जाए. हा तो भयंकर औरंगजेबी ज्वालामुखीचा स्फोट या हुकमात भरलेला होता. म्हणजे औरंगजेबाने अगदी उघड उघड महाराजांच्या विरुद्ध आघाडी उघडली, तह मोडला. खरं म्हणजे हा तह मोडण्यासाठी महाराजही उत्सुकच होते. ते संधीची वाट पाहत होते. ती संधी औरंगजेबानेच दिली. इथं एक मोगली शहाजाद्याच्या स्वभावातील गंमत दिसली. अजिमला आपल्या बापाचा तो हजबल हुक्म अजून मिळायचाच होता. तो वाट दौड करीत होता. पण त्या हुकमाचा तपशील अजिमला आधीच औरंगाबादेत कळाला, तो आपल्या गुप्त हस्तकांकडून. बापाचा स्वभाव माहीत असल्यामुळे अजिमला आश्चर्य वाटले नसावे, पण त्याने अत्यंत तातडीने गुपचूप मराठ्यांच्या छावणीतून प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी यांना आपल्या सफर-ए-खास म्हणजे खास वास्तव्याच्या वाड्यात बोलावून घेतले. ते दोघे आले आणि अजिमने त्यांना म्हटले, मला बादशाह अब्बाजान यांचेकडून असा हुकूम येतो आहे. अजिमने येणारा भयंकर आलमगिरी हुकूम त्या दोघांना सांगितला. आपल्या विरुद्ध येत असलेला एवढा भयंकर हुकूम प्रत्यक्ष औरंगजेबाचा पुत्रच प्रतापराव आणि निराजी यांना सांगत होता. केवढा चमत्कार! अन अजिमने या मराठी सरदारांना लगेच म्हटले की तुम्ही तुमच्या सैन्यासह आणि छावणीसह ताबडतोब पसार व्हा. नाहीतर तेवढ्यात वडिलांचा हुकूम मला मिळाला तर मला तुमच्याकरिता काहीच करता येणार नाही. हुकुमाची अंमलबजावणी करावीच लागेल. पण निराजीसह ते अजिमचा निरोप घेऊन ताबडतोब आपल्या छावणीत आले. काही वेळातच प्रतापराव, निराजी आणि 5,000 मराठी स्वारांची छावणी पाखरासारखी पसार झाली. मराठी छावणी एकदम अशी भुरकन का उडून गेली हे औरंगाबादेत कोणालाच कळले नाही. कळले होते फक्त अजिमला. याच सुमारास जंजिऱ्याला घातलेला मराठी आरमारांचा वेढा महाराजांनी हुकूम पाठवून उठविला. जंजिराभोवतीच्या समुद्रात असलेली मराठी गलबते भराभरा निघून गेली. मुरुडच्या आसपास असलेली मराठी फौजही निघून गेली. पण जंजिऱ्याचा गळफास आत्ता तरी सुटला. जीव वाचला. या जंजिऱ्याच्या किल्ल्याचे नाव होते जंजिरे मेहरूब. मेहरूब म्हणजे अष्टमीची चंद्रकोर. सिद्ध्यांच्या या अर्धचंद्राचे बळ असे टिकले. तिकडे औरंगाबादेहून पसार झालेले 5,000 स्वार थेट महाराजांकडे आले नाहीत. प्रतापराव आणि निराजीपंत यांनी तिसराच डाव टाकला. 5,000 फौज घेऊन ते जे सुटले ते थेट औशाच्या किल्ल्यावर. हा किल्ला मोगलांच्या म्हणजेच औरंगजेबाच्या ताब्यात होता. हा किल्ला तुळजापूरच्या जवळ आहे. किल्ला जबरदस्त. येथे किल्लेदार होता शेर बहादूर जंग. त्याला स्वप्नातही कल्पना नव्हती की मराठ्यांची फौज आपल्या किल्ल्यावर झडप घालणार आहे. तो बेसावधच होता. शिवाजीराजांपासून इतक्या दूर अंतरावर असलेल्या आपल्या औसा किल्ल्यावर मराठी कसे येणे शक्य आहे? शिवाय आत्ता तर बादशहांचा शिवाशी मैत्रीचा तह चालू आहे. पण बादशहानेच या तहावर कुऱ्हाड घातल्याचे शेर बहादूर जंगला कुठे माहीत होते? मराठ्यांची धडक इतक्या वेगाने आणि आवेगाने किल्ल्यावर आली की किल्ल्यात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. वास्तविक असे व्हायचे काहीही कारण नव्हते.
एवढा बळकट तटबंदीचा किल्ला सहज झुंजू शकला असता, पण त्यांची हिंमतच बाळगली. मराठी फौज किल्ल्यात घुसली. 20 लाख रुपयाचा रोख खजिना प्रतापरावांच्या हातात पडला. कदाचित इतरही काही लूट आणि हा खजाना घेऊन मराठी फौज प्रतापरावाच्या मागोमाग किल्ल्यातून बाहेर पडली आणि दौडत सुटली थेट महाराजांकडे. आग्रा प्रवासाचा खर्च रुपये 1 लाख मराठ्यांच्या छावणीच्या लुटीतून खजिन्यात जमा करा, असा हुकूम सोडणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी आपले एकूण 21 लाख रुपये पळवल्याचे आता कळणार होते. मराठी फौज औशाच्या किल्ल्यातूनही 20 लाखांचा खजिना घेऊन पसार झाली. औरंगजेबाचा सुटलेला हतबल हुकूम मराठे औरंगाबादेतून पसार झाल्यावर थोड्याच काळात आला आणि चिरंजीव अजीम यास मिळाला. आता या वडिलांच्या हुकुमाला उत्तर काय द्यायचे? चिरंजीवांनी तीर्थरूपास लिहिले की आपला हुकूम मिळण्यापूर्वीच प्रतापराव आणि त्यांची फौज शहरातून पसार झाली. अशी अचानक कशी पसार झाली ते लक्षात येत नाही, पण जर आपले आज्ञापत्र थोडे आधी येऊन पोहोचले असते तर मराठ्यांचा फडशा पाडता आला असता. चिरंजीवाचे हे उत्तर वाचून औरंगजेबास काय वाटले असेल? एक मात्र नक्की की त्याच्या डोक्यात असलेला प्रतापराव, निराजी आणि प्रमुख मराठ्यांना अचानक कैद करून दिल्लीत आणून हौसेप्रमाणे ठार मारण्याचा गोड बेत उधळला गेला. 5,000 मराठे शहर औरंगाबादेतून जीवानिशी सुटले. औरंगजेबाचे केवढे प्रचंड नुकसान झाले. महाराज यावेळी राजगडावर होते. घडलेल्या घटनांच्या बातम्या त्यांना येऊन पोहोचत होत्या. तह मोडण्याचे औरंगजेबाने केलेले उद्योग तेही त्यांना समजले. एवढेच नव्हे तर आपला पराक्रम महाराजांना सादर करण्याकरिता औशाचा खजिना घेऊन प्रतापरावही राजगडास पोहोचले. आधीची 3-3.5 वर्ष महाराजांनी आपली लष्करी शक्ती आणि भावी युद्धाची तयारी जय्यत करण्यात खर्च केलेली होती. महाराज आणि मुत्सद्दी मंडळ नव्या डावपेचासाठी कल्पनांचा आखाडा उकरीत होते. औशाला मराठ्यांनी घातलेला छापा तपशीलवार दिल्लीस औरंगजेबाला कळाला. त्याने औशाच्या पराभूत किल्लेदाराचा किताब एका शब्दाने छाटून कमी केला. म्हणजे काय? या किल्लेदाराचे नाव होते शेर बहादूर जंग. त्यातील जंग ही 2 अक्षरे काढून टाकण्याचा हुकूम औरंगजेबाने दिला. पण मग पुढे काय? पुढे काय झाले कोण जाणे? औरंगजेबाच्या डोक्यात सततच धुमसत असलेले धर्मवेड किंवा धर्मप्रेम म्हणा यावेळी उसळून आले. औरंगजेब तसा स्वधर्मावर कडोविकडीचे प्रेम करणारा होता, यात काहीही शंका नाही. पण त्याकरिता अन्य धर्मीयांचा छळ आणि अपमान करण्याचे कारण काय, ते अजूनही कोणास उमजलेले नाही. त्याने एक स्वतंत्र घोडेस्वाराचे सैन्यच तयार ठेवले. त्यांचे काम मूर्तिभर्जन आणि धार्मिक छळवाद. याच काळात अनेक पवित्र हिंदू धर्मक्षेत्र त्याने उद्ध्वस्त केली. हे हाल आणि अपमान भारतात सर्वांच्याच वाट्याला येत होते ना? होय. मग या सर्वांनी म्हणजे पंजाबात शेरवांनी, आसामात आसामींनी, महाराष्ट्रात सर्व मराठ्यांनी, राजस्थानात सर्व राजपुतांनी, काश्मीरात डोंगरांनी जर एकवटून उठाव केला असता तर येथील वेडी धार्मिक दांडगाई थांबली नसती का? पण हे कधीच होऊ शकले नाही. आता महाराजांचे लक्ष आग्र्याला जाण्यापूर्वी मोगलांना दिलेल्या 23 किल्ल्यावर आणि शिवाय नव्याने घेण्याकरता उभ्या असलेल्या शिवनेरी, सालेर, मुल्हेर इत्यादी गडाकडेही लागले होते. राजगडावरच्या खलबतखान्यात याच भावी मोहिमांचे आराखडे आखले जात होते. याच काळात असाच आणखीन एक शिवाजीराजा आसामात मोगलांच्या विरुद्ध गेंड्यांच्या बळाने धडका देत होता. त्याचे नाव लचित बडफुकन. हा आसामच्या राजांचा सरसेनापती होता. आसाम पूर्ण जिंकावा म्हणून मोगल सुलतान आता विशेषतः औरंगजेब सतत आसामवर फौजा पाठवित होते. युद्धे चालू होती. त्यातच शाहिस्तेखान मामाला औरंगजेबाने मुद्दाम या बडफुकनच्या विरुद्ध झुंजायला पाठविले. पण अखेर नियतीने इथेही आसामवर घाव घातला. लचित बडफुकन हा भयंकर आजारी पडून मरण पावला. बडफुकन म्हणजे मुख्य सेनापती.